भगवान परमात्मा आहे. करायचं नाही, करायचं फक्त समजून करायचं, व्यवस्था म्हणून करायचं, आपलं कर्म म्हणून करायचं, एक भगवंताची सेवा म्हणून करायची. मग ते बाधत नाही. साधू संतांनी केला, फक्त त्यांना रीत कळाली, आपण रीत समजून घ्यायची, बेस्टपैकी करायचा. जे उणीव, त्याच्यामध्ये उणीव किती मोठा असला तर काहीतरी उणीव आहेच, काहीतरी कमी असतंच. काही काही ठिकाणी असं आहे का पार दात येतं, चणे नाही, चणे येत नाही, दात असं काहीतरी म्हणतात. इतकी संपत्ती असते पण वारस नसतो. पण काही ठिकाणी असे पोरं आहे का त्यांना खायला नाही, काहीतरी उणीव आहेच. किती मोठा असला, किती श्रीमंत असला तर काही, कारण त्याचं प्रपंचाचं स्वरूपच अपूर्ण आहे. पूर्ण फक्त भगवान परमात्मा आहे. उणीव हे प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. परमार्थातला माणूस म्हणतो कृतकृत्य झालो, कारण तृप्तता आहे मनाची, शांती आहे, समाधानी. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. म्हणजे जे जगद्गुरूंनी सांगितलं तेच ते सांगतात, जे माऊलीनं सांगितलं तेच सांगितलं. तेने सदा चित्ता समाधान. आणि आपला स्वतःचा अनुभव आहे ना. बाकीच्यांचं काय असेल ते असेल, पण आपला नामस्मरणानं आपलं स्थिर झालेलं चित्त, पूर्वीचं चित्त कसं होतं, सारखं पळत होतं, आता शांत झालं का, तो नामस्मरणाचा परिणाम आहे, आपला अनुभव आहे ना. म्हणून समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होते. सुरुवातीला करतो आपण सकाम कर्म, पण आता पारायण चालू आहे, काहीच अपेक्षा नाही, एक सेवा म्हणून करायचं, मग त्याचं फल फार दिव्य असतं. सुरुवातीला प्रत्येक जण काहीतरी अपेक्षा ठेवून असतंच, आणि अडचणी नसल्या तर मग आपण तिकडे जाणार आहे नाही, असं आहे ना. काहीतरी पोळाला तरच माणूस तिकडे जातो, पण हळूहळू निष्कामतेकडे जायचं, फक्त भगवंताची सेवा म्हणून करायचं, मग त्याचं फल फार समाधान असतं. ते समाधान काही वेगळंच असतं. आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचे नाव यज्ञ होय. सर्वस्व अर्पण करणं म्हणजे देवाला काही लागत नाही, सगळं दिलं. जर सोनं दिला म्हणले तर काहीच उपयोग नाही. स्व देणं म्हणजे सगळं भगवंता हे तुझ्या चरणी अर्पण, सगळं हे देह सुद्धा तुझाच, सगळं तुका म्हणे घालू तयावरी बा व हा संसार द्यावा पाहिजे. त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. त्याग, आणि त्यागात शांती सांगितली. त्याग म्हणजे काय, याचा वस्तूचा त्याग नाहीये, फक्त त्याला चिटकायचं नाही, हा त्याग आहे. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करण्याचे नाव यज्ञ होय. त्याग आणि भगवंताचे सर्व स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे. परमार्थ साधला की बुवाचा देह पृष्ठ होतो. तो काय दुधाचा, काळजी संपत्ती, काळजी गेली, चिंता गेली, सगळं गेल्यावर मग आपोआपच शरीराला येणार ना, दौराली काया कृपेच्या वरच आहे. त्याला मग दूधच पाहिजे असं काही नाही, कारण तो निश्चिंत जीवन असतं. शरीर जळत काळजी ना, चिंता शेगटी शरीर म्हणलं ना. छे भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. त्या रसामध्येच आहे ना तो हा रस. आनंदाने देह भरलेला असतो, परंतु साधक अवस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्ये ठेवलेला असतो, कारण साधक अवस्थेत साधना असते. खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे काही कारण नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण त्याला जर उपवास पडला तर मात्र आजच्या पकवानाची आठवण होता का. जसं असेल तसं राहत आला पाहिजे, कुरकुर थांबली पाहिजे आपली. हा नाही तर मग हे नाही ते नाही आलं, आपण सगळं घरामध्ये आलं का. आता एक मंदिरात याच्यात तरी काय फरक आहे बरं. या घरात शांतता आहे, समाधान आहे, आनंद आहे, चिडचिड नाही, कुरकुर नाही, भांडण नाही, तांटा. अहो मंदिर म्हणजे हेच मंदिर, वेगळं काय मंदिर असतं तरी. पूजा पाठ उपासना एकदम शांत आहे, ते लगेच लक्षात येतं ना तिथे गेल्यानंतर. काही घरामध्ये गेलं तर असं उचलून टाकल्यासारखं होतं, काही घरात गेलं असं शांत समाधान वाटतं. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितलं पहा. आपल्याला असं वाटतं होय काय आपण याच्यात काही येणारे लोक लय सुखी असतील, संन्यासी अमुक तमुक.
अजिबात नाही. त्यांच्या मनातले येतात त्यांनाच माहिती असतात. सर्वात ग्रस्त आश्रम श्रेष्ठ सांगितलं आहे, नाही का? कारण इथं भगवंतानं सूट दिलेली ग्रस्तीला. लय महत्वाचं काम असलं एखादी तुमची देवपूजा मागं पुढं झाली तरी चालती, त्यांना नाही चालत. त्यांना ते नियमातच वागावं लागतंय. म्हणून सर्वात ग्रस्त आश्रम श्रेष्ठ सांगितला. धन्यग्रस्त आश्रम म्हणले समर्थानंद स्वामींनी. ज्याला हित करून घ्यायचं आहे त्याला ग्रस्त आश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयात घालू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले? म्हणजे लय आसक्तीमध्ये जाऊ नये, लय आसक्ती जाऊ नये. उद्योग करून पोट भरायची खरी, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर काय उपयोग नाही. म्हणजे जितकं आपण मालकाला महत्व देतो त्या मालकाला काहीतरी महत्व दिलं पाहिजे ना. तो तर मूळ मालक आहे ना आपला. देवाला स्मरून नोकरी करावी. त्या साधूच्या चरित्रामध्ये साहेब लई त्रास द्यायचे सरकारी नोकरीला, लई त्रास. ते म्हणले गुरु महाराज मला आता राजीनामा द्यायचा नकोच म्हणले, नकोच म्हणले. ते लई बोलायचं असं तसं. आता महात्म्याला सगळं सांभाळावं लागतं ना. अरे म्हणले काय नाही साहेब बोलला म्हणजे मीच बोललो असं समजलं म्हणजे. म्हणजे आणि असं समजून तुझं तुझं कर्तव्य कर म्हणले, नामस्मरण कर, आपोआप वातावरण चांगलं होईल म्हटले. देवाला स्मरून नोकरी करावी. ग्रहस्थ आश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याची खरी मागणी आहे. पहा बऱ्याच लोकांना असं वाटतं आता काही काही कीर्तनकार सांगायचं देव भेटणार एवढं सोपं. आमच्याच अजून स्वप्नात आला नाही म्हणले तुम्हाला ग्रहस्थीला केव्हा भेटणार आहे? अरे देव आपल्या हृदयातच आहे, नवी नवी आपलं स्वरूप आहे, पण हे सांगत नाही कोणी सर्वसामान्यांना. सगळं सांगत आहे, बाकी सगळं सांगतात, पण आत्मज्ञान कोणी सांगत नाही. अवघड करून सांगतील, पार किती विद्वान सांगतील, काहीचे काही 2-2, 4-4 तास, पण भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगणारे फक्त संत आहे, संत. महाराज म्हणजे ग्रहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचं खरं मानू नये म्हणते. अरे आश्रमाचा देव भेटण्याचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. हा मार्गच भगवंत प्राप्तीचा सगळ्यांकरता आहे ना. सकाळाशी येते आई अधिकार कलियुगी उद्धार ती बाबांची वाणी असायची. ते म्हणले अरे पोट भरणं फार अवघड, इतका परमार्थ सोपा आहे, फक्त रीत कळाली पाहिजे. दुधातलं लोणी कसं काढायचं एखाद्या मावशीच्या पाया पडावं लागेल, बोलला जमणार नाही ना. तसं रीत आहे, बाकी काय तरी मंथन करायचं. इथं मंथनाची रीत कळाली सोपा आहे परमार्थ. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत, नाही का? भगवंताशी संवाद करावा. इकडे कोणाला सांगून काही फरक नाही पडत, भगवंताशी संवाद झाला पाहिजे आपल्याला. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे, तीच भगवंताची इच्छा. एखादा प्रसंग आला आपल्यावर, येतात प्रत्येकावर, ती भगवंताची इच्छा, भगवंताचा प्रसादच समजायचा, कुरकुर नाही भगवंताचा प्रसाद. अर्पण बुद्धीने सर्व कर्म करावी, ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो परमात्मापासून दूर असतो. मनाचा फैसला झाला पाहिजे. याच्यामध्ये भेटून किती पळलं त्याच्यामध्ये समाधान भेटणार नाही. एक व्यवस्था म्हणून केलं, त्याचं स्वरूप कळालं का ही नोट खोटी आहे. जर कळालं आपल्या खिशामध्ये जी नोट आहे 500 रुपयाची ती खोटी, तिचं स्वरूप कळालं तर मग दुःख देणार नाही, सुख देणार नाही. तो काय राहील त्याच्यापासून विरक्त राहील. वाईट लोक समाधानी दिसतात पण ते खरे समाधान. आपण म्हणतो 2 नंबरवाले काय होईल कॅप्टरमध्ये करायचं काय, त्यांच्याकडे काय. अरे पण ते काय सुख आहे का? सुख नाही. ते आपल्याला असं वाटतं ते भौतिक सुख खरं सुख नसतं. केलं माणूस होणं करते ते काय उपयोग आहे त्याच्यापासून? काय भेटत असतं? हे जे आपल्याला वाटतं तसं नाही, आतून सगळं. एका जणाला नाही का पूर्वीच्या काळात अशी जोडी घालायचे पाटील लोक, ती बुटं भारी कातडीची कर 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 असे विषान विषान असा. त्याने गेलं तर नवा बूट, आता तो बूट दशेला होता त्याला लई त्रास व्हायचा. तो असा चालायचा, काय पाटील म्हणजे तुझं चालतं आतमध्ये काय वाटत होतं माहिती का? बाकी छान असलं पाटील काय वाशा, पण त्याला आतमध्ये
दशेला असल्यामुळं आग होत होती सारखी आग. वरच्याला समजत नाही ना ते. जरा असं वाटतं, काय मजा होती, कशाची मजा? अरे खरं समाधान हे वेगळं असतं. समाधान हे त्या गव्हाळांना भेटतच नसतं. समाधानाचा संबंध भगवंताशी, चिंतनाशी संबंध आहे. जर समाधान याच्यात असतात एवढी चक्रवर्ती लात मारून गेले असते का? काय ऐश्वर्य त्या गोपीचंदाचं, नवीन त्या सगळ्या राजांचं. पण ते खरे तसे नसतात. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यावर राहत नाही. मनाला खात असतं ते वाईट कृत्य. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते, पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते. दृष्टांत काय असते जबर महाराजांचे, काय सांगायचं याच्यात? ती आपल्या मुलासारखंच त्याला जीव घालती, खाऊ घालती, पण आत जे स्वतःच्या मुलावर प्रेम आहे ते तिच्यावर नसतं. पण त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते, नाही का? आपला ओढा विषयाकडे, आपण देवदेव करतो, पण खरं प्रेम म्हणले प्रपंच करे. उलट करावं लागेल आपल्याला त्याच्यात राहायचं, पण खरं प्रेम भगवंतावर करावं लागेल. या प्रपंचाला सावतर मुलासारखं सांभाळावं लागेल. त्याच्यात राहायचं, पण प्रेम नाही करायचं त्याच्यावर. प्रेम राहतच नाही त्याच्यावर करायला. प्रेम राहील कुठं? देवावर प्रेम गेल्यावर राहतच कुठं त्याच्यामध्ये? आणि हे आपोआप होत असतं. फक्त त्या याला सोडलं पाहिजे, नारळानं करुटीला सोडलं पाहिजे. एकदा देहाचं तादात्म्य सुटलं की हे गोष्टी आपोआप घडतात, काही वेगळं करावं लागत नाही. खरे म्हणजे आपली इथे चुकते. आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावावा. परमार्थ साधला म्हणजे तुम्हाला आपली ओढ. आता एवढी मंडळी कामधंदे सोडून इथं आली म्हणजे काहीतरी ओढे म्हणूनच येतात ना. सगळं हे करून हाच त्याग असतो, याच्यापेक्षा वेगळं काय? याचा अर्थ सारखं आलं नाही तर काही म्हणतात त्या गोव्याला फिरायला 2-4 दिवस सुट्ट्या काढून. विवेक आहे त्याच्यामध्ये नाही ना, ती विषयामध्ये रमलेली मंडळी. पण तुमच्याकडे काहीतरी विवेक आहे, वैराग्य आहे, म्हणून तुम्ही त्याचा विनियोग चांगला करून राहिले. त्याच्यापेक्षा वेगळं काय परमार्थ असतो? ओढा आपला कोणीकडे, आपला ओढा जो विषयाकडे तो भगवंताकडे लावा. हे परमार्थ साधला. ज्याने विषयातली सुख भगवंताकडली लावली, म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुख समाधानाचा लाभ झाला, त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले. एकदम सोपं सांगितलं शेवट महाराजांनी. कल्याण 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 म्हणजे काय? भगवंताच्या स्मरणात ज्याला सुख समाधानाचा लाभ झाला. परमार्थामध्ये काही वेगळं काहीच भेटायचं नाही. समाधान हेच भगवंताचं दर्शन आहे. समाधान हीच समाधी आणि समाधान हेच भगवंताचा प्रसाद. समाधानाचा ज्याला लाभ झाला त्याची जन्माला येऊन खरे समाधान झाले. शेवटी महाराज सांगतात, प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या 1/4 चिकाटी जर भगवंताशी आपण धरली तर आपली प्रत्येकाला अनुभव आहे. आपण किती जीव ओतून तिकडे हे करतो आपल्याला माहिती आहे ना. आपल्याला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, काही नाही. कशा करता? प्रपंचाकडे ओढ आहे, पण हळूहळू तोच ओढा जर इकडे लागला तर मग आपल्या जीवनाचं कल्याण झालं असं समजायचं. वेगळं काही करायचं नाही. विषय तो त्यांचा झाला. ते विषय एकदा भगवंत स्वरूप झाला, त्याला का सांगावं लागत का तू नामस्मरण कर, चिंतन कर, हरिपाठ, सगळं होत असतं, आपाप होतं. आवड असली का सवड भेटते असं असा विषय. आजचा प्रवचनाचा विषय आपला जो ओढा आहे विषयाकडे, त्याचा फक्त प्रवाह बदलायचा आहे, बाकी करायचं काहीच नाही. परमार्थामध्ये आपला जो प्रवाह आहे विषयाचं चिंतन ते भगवंताचं करायचं. संत हेच करतात, फक्त ह्या प्रवाहाकडून इकडे करतात. आपल्याला फार सोपं परमार्थ आहे, पण रीत कळाली पाहिजे. एकदा रीत कळाली, अंतःकरण शुद्ध झालं, फार सोपं परमार्थ आहे. सकाळी काही करणं थोडा नित्य नियम असावा. महाराज म्हणजे तुमचा जो ओढा आहे तो ओढा फक्त तुम्ही भगवंताकडे लावा, भगवंताचं नामस्मरण करा आणि आपलं कल्याण करून घ्या. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.